महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातून। अडवाणींनी हिंदीला विरोध केला नाही, हिंदुत्व सोडलं नाही। राज ठाकरेंच्या त्रिभाषा सूत्रावरील टीकेला आशिष शेलार यांनी उत्तर दिलंय। तुमच्या मुलांनी 3 भाषा शिकाव्यात, इतरांना शिकू नये हा तुमचा दुराग्रह। आशिष शेलार यांनी राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंवर हा हल्लाबोल केलाय। लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूल मध्ये शिकले। हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या? कॉन्व्हेंट स्कूल मध्ये शिकलेले आहेत अडवाणी। दक्षिण भारतामध्ये बघा, तमिळच्या प्रश्नावरती, तेलुगूच्या प्रश्नावरती कडवटपणे समोर येऊन उभे राहतात। पण विचारते तर ना, तुमची मुलं कुठे शिकली आणि तुम्ही कुठे शिकलात? आम्ही नाही ना हिंदीला विरोध केला, तिसऱ्या भाषेला अडवाणीजींनी विरोध केलेला नाही ना। काहीतरी येईल ते तोंडात बोलायचं। म्हणजे तुमच्या लेकरांनी 3 भाषा शिकाव्यात, महाराष्ट्रातल्या अन्य विद्यार्थ्यांनी शिकू नये हा तुमचा दुराग्रह। मुद्दा आहे, मुद्दा कोण कुठे शिकलं तर हिंदुत्व अडवाणीजींनी सोडलेलं नाही। त्रिभाषा हवी का नको, ऐच्छिक भाषा हिंदी चालेल की नाही? आणि आता माघार घेतली ना, मग माघार घेतली त्याचं काय करायचं? मग वेगळ्या ठिकाणी वळवा सगळं प्रकरण, वेगळ्या ठिकाणी। म्हणजे कुठे? ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली, बरं मग पुढे? म्हणजे दादा भुसे मराठी मीडियम मध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले, देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियम मध्ये शिकून मुख्यमंत्री झाले। कुठे काय शिकले याचा काय संबंध? कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत, याद्या आहेत आमच्याकडे। त्याचं काय करणार आहात तुम्ही? आणि त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्याचं हिंदी आहे का? फेफरं येईल, फेफरं। हे असले प्रश्न महाराष्ट्रात विचारले जातात। जी लेकरं ज्या शाळेत शिकली तिथे तिसरी भाषा मराठी आहे, याचं उत्तर द्याल का? तुम्ही जे दुराग्रह दाखवता, मग बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकताना बॉम्बे नको मुंबई हे तुम्ही बोललात का? मला एक मनसेचा शिवसेनेचा नेता दाखवा की त्याने बॉम्बेचं मुंबई करा म्हणून म्हटलंय आणि त्या शाळेमध्ये तिसरी भाषा नको म्हणून आंदोलन केलंय। तर आपल्या लेकराने चांगलं ते घ्यायचं, महाराष्ट्रातल्या बाकी लेकरांना जाऊ दे, तडपडू दे, कमी शिकू दे, हीच भूमिका प्रामाणिकपणाची आहे।